हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे पुन्हा एकदा यूट्यूब चॅनल क्रिएटिव्ह संध्यामध्ये। आज बनवलेले खजुराचे लाडू तुम्हाला आवडले असेल तर नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका, म्हणजे मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिल्यांदा बघायला मिळेल। चला मग लाडू बनवायला सुरुवात करू। 1 वाटी पेंड खजूर, मिक्स ड्रायफ्रूट, तूप आणि पांढरे तीळ। ह्याऐवजी तुम्ही खसखस पण वापरू शकता। सर्वात पहिल्यांदा मी इथं हे ड्रायफ्रूट्स मिक्सरला थोडे क्रश करून घेणार आहे। त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी पेंड खजूर मिक्सरला फिरून घेणार आहे। त्यानंतर या ठिकाणी मी इथं एक पॅन घेतला आहे। तो गरम झाला की त्यामध्ये तीळ भाजून घेणार आहे। तिळाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी खसखस पण वापरू शकता। मी इथं पांढरे तीळ घेतले आहे। तीळ हलकेसे भाजल्यानंतर काढून घ्यायचे। त्याच पॅन मध्ये मी अर्धा चमच तूप टाकून घेते। तूप हलकसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मिक्स ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे। आणि ते पण तुपामध्ये 1 ते 1.5 मिनिटं परतून घ्यायचे। पाहू शकता इथं थोडासा कलर चेंज झाला आहे। गॅस हा कमी ठेवायचा। त्यामध्येच मी तीळ ॲड करत आहे। ऑलरेडी आपले तीळ भाजलेले आहे। फक्त मी इथं मिक्स करून घेते। सर्व मिक्स करून घेतल्यानंतर बारीक केलेले खजूर टाकून घेते। हे सर्व एकत्र करून घ्यायचं। बघू शकता इथं सर्व ड्रायफ्रूट्स आणि खजूर एकत्र करून घेतले आहे। मी इथे ड्रायफ्रूट्स मध्ये काजू, बदाम आणि पिस्ता वापरला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता। आणि एकत्र केलेलं सारण मी एका प्लेटमध्ये मी काढून घेते। आणि आता याचे मी छोटे छोटे लाडू बनवून घेते। इथं सर्व मिश्रण मी काढून घेतलं आहे। आता ते मी हाताने थोडंसं मळून घेते। मिश्रण हलकसं थंड होऊ द्यायचं। सर्वात पहिल्यांदा हाताला मी तूप लावून घेते, म्हणजे आपलं सारण चिटकणार नाही। थोडासा मी इथं गोळा तोडून घेते आणि त्यावर लाडू वळून घ्यायचे। हे लाडू हिवाळ्यामध्ये लहान मुलांना, मोठ्यांना सर्वांनाच पौष्टिक असतात। बघू शकता इथं लाडू तयार झाला आहे। ह्याच पद्धतीचे अजून मी बनवून घेते। झाले आहे की जेवढे छान दिसत आहे तेवढेच पौष्टिक पण आहे। नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन दाबायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका, म्हणजे मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिल्यांदा बघायला मिळेल।